तर हा मित्रांनो आपला विला आहे आणि खालीच मस्त स्विमिंग पूल आहे। हे सुंदरता आहे या विलाची, जसं नाव आहे ना सनसेट विला। त्या प्रॉन्स फ्राय होणार आहे, त्याच्यानंतर इथे चिकन आहे आणि इथे आहे व्हेज लवर साठी पनीर। मग काय पितो? नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खाताड भटके युट्यूब चॅनल वरती। आता सध्या मी जी ही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे बदलापूर मध्ये आणि बदलापूर स्टेशन पासून फक्त आणि फक्त 4 किलोमीटर वरती हा विला आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि कार पार्किंग आहे इकडे। ऍक्च्युली हा रेसिडेन्शियल एरिया आहे, म्हणजे आजूबाजूला बरेच असे विला आहेत लाईनीमध्ये। हा जो विला सनसेट विला त्याचा नंबर आहे 13। कार पार्किंग तर तुम्हाला दाखवली, या बाजूला आहे स्विमिंग पूल, इथून स्टेअरकेस आहे वरती जाण्यासाठी। तर आता विलाची संपूर्ण टूर मी तुम्हाला करून देतो, चला। तर मित्रांनो आता स्टेअरकेस वरून आपण आतमध्ये आल्यानंतर आहे ना, इकडे हा मोठा हॉल आहे आणि ह्या साईडला आहे डायनिंग स्पेस। त्यासोबतच इथे सोफ्यावरती आपले मित्र बसलेले आहेत। इथे इवन टीव्ही वगैरे सुद्धा आहे, टीव्ही वगैरे दिलेली आहे। हा जो विला आहे ना तो आहे 3 BHK विला। सो 3 बेडरूम आहेत आतमध्ये, एक बेडरूम हॉलला अटॅच्डच आहे, तर तो मी एक तुम्हाला पहिला दाखवतो। तर हा आहे बेडरूम नंबर 1 जो हॉलला अटॅच्ड आहे आणि एकदम लक्झरियस वाला फील आहे हा भाई। असं वाटेल तुम्हाला 3-4 स्टार हॉटेलमध्ये आलेलो आहोत की काय। टीव्ही ह्या रूम मध्ये सेपरेटली दिलेला आहे आणि ह्या बाजूला हा बघा, इथे तुम्ही तुमचं लगेज वगैरे असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता आणि त्यासोबतच ह्या साईडला वॉशरूम आहे। तर आता आपण जो पाहिला तो होता बेडरूम नंबर 1। त्याच्यानंतर आता 2 बेडरूम आहेत अजून जे वरती आहेत। वर आल्यानंतर बेडरूम नंबर 2 आहे इथे। चलो, हा आहे मित्रांनो बेडरूम नंबर 2। इथे सुद्धा एसी दिलेला आहे, फॅन आहे आणि ह्या रूम मध्ये सुद्धा टीव्ही आहे आणि स्पेशली लास्ट रूम मध्ये पण आपल्याला बाल्कनी होती जी मी सांगायला विसरलो। आणि इवन ह्या रूम मध्ये सुद्धा बाल्कनी आहे, मोठी बाल्कनी दिलेली आहे आणि स्पेस बघा, इथे मस्त सनसेट होत असेल संध्याकाळचा आणि तुम्ही मस्त चहा कॉफी पिताय। इथे सुद्धा आपल्याला स्टोरेज साठी दिलेलं आहे, तुमचं लगेज वगैरे ठेवू शकता आणि वॉशरूम सुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी नीट अँड क्लीन आहेत, वेल कंडिशन मध्ये विला आहे। आणि ह्या बाजूला मिरर वगैरे सुद्धा दिलेलं आहे, वॉश बेसिन। ह्या बाजूला छोटासा हा ऑफिस वाला सीन आहे, वर्क फ्रॉम होम वगैरे असेल तर ते पण तुम्ही इकडे बसून करू शकता। एनिवेज तुम्हाला बेडरूम नंबर आता 3 दाखवतो। तर हा आहे बेडरूम नंबर 3। इथे सुद्धा टीव्ही दिलेला आहे आणि हा थोडा छोटा आहे पण एकदम सुंदर वाटतोय मला हा रूम। आणि त्यासोबतच इकडे हे बघा कसं वॉलपेपर दिलेला आहे आणि त्यासोबतच ह्या बाजूला आहे वॉशरूम। तर इथे सुद्धा तुम्हाला स्टोअर करायला लगेज वगैरे दिलेला आहे आणि हा आहे इथे ह्याचा वॉशरूम। टोटल तुम्हाला 3ही रूम्स दाखवलेल्या आहेत। आता इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत, इंडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत आणि त्यासोबत मला इकडे स्पेशली आवडलं ना, तिथे ही बघा, इथे मस्त आयफल टॉवरची ही एक वॉलपेपर लावलेला आहे। सो तो पण एक भारी वाटतो आणि फुल लॅविश एक्सपिरियन्स येईल तुम्हाला। असेवाले विलाज स्पेशली आपण मूवीज मध्ये वगैरे जास्त पाहिलेले आहेत, पण तुम्हाला तो एक्सपिरियन्स इकडे भेटून जाईल। तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सोबत तुम्ही हा प्लॅन करू शकता। स्पेशली इथे स्टॅग ग्रुपला म्हणजे बॉईज ग्रुपला अलाउड नाहीये। सो आता सगळ्या रूम्स पाहून झाल्या आपल्या, त्याच्यानंतर इथून आहे स्टेअरकेस वरती जायला। आता तुम्ही बोलत अजून किती रूम आहेत, आता रूम नाही, आता दाखवतो मी तुम्हाला टेरेस। तर चलो। आणि मित्रांनो हे बघा, इथून आहे सुंदर हा नदीचा व्ह्यू। तर इथून बाजूला उल्हास नदी आहे आणि खूप सुंदर व्ह्यू भेटतो। सनसेट पण मला वाटतं त्या बाजूलाच होतो इथे। तर भाई साहब खूप भूक लागली आहे आणि आता जेवणामध्ये काय पहिली ते तुम्हाला दाखवतो। तर आपला लंच सुद्धा आता इथे रेडी आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला मिळून जाईल। आता नॉनव्हेजच्या तिथे आपण ऑलरेडी प्लेट्स लावल्यात वाटतं मयूरने, व्हिडिओ घेतोय मयूर सुद्धा। तर इथे व्हेज थाळी आहे ही बघा, मटर पनीर आहे, डाळ आहे, सॅलड आहे, पापड आहे आणि चपाती पण आहे आणि राईस आहे। आणि इकडे हा आहे नॉनव्हेजचा आपला मेन्यू, चिकन सुका, चिकन रस्सा आणि बाकी गोष्टी तर सिमिलरच आहेत। तर आता आहे ना साधारण मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत आणि आता इथून हे बघा सन डाऊन होईलच, पण हे लोक आता चालले तिथून पूल मध्ये। आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, हा जो बेडरूम आहे ना, ह्याला मी तुम्हाला सांगितलेलं की इथे बाल्कनी आहे, केवढी स्पेशियस आहे बघा। आणि ह्या बाजूला हॉल आहे, म्हणजे ही अटॅच्ड आहे आणि इथून डायरेक्ट हॉलचा सुद्धा ऍक्सेस आहे।
हीच ही सुंदरता आहे या विलाची. जसं नाव आहे ना सनसेट विला, तसंच तुम्ही माझ्या मागे बघू शकता बॅकग्राऊंडला मस्त सनसेट होतोय. तुम्हाला जसं मी सांगितलेलं की उल्हास नदी सुद्धा बाजूनेच वाहते. तर पावसाळ्यामध्ये तर इकडचं वातावरण तुम्हाला सनसेट नाही भेटणार, पण जी ग्रीनरी भेटेल आणि जे वातावरण असेल ते नेक्स्ट लेवल असेल. पावसाळ्याला तर आता खूप जमाना बाकी आहे, पण आता आपण सनसेट एन्जॉय करूया. चालू अरे तू जरा आरामात पी. काय सुर. आणि त्याने आपला चहा हे बघा या कपात होतलाय. जे चांगलं असतं ते तुला प्यायला आवडत नाही ना. मग काय पितो. काय पितो. मित्रांनो तुम्ही ते स्टे पॅकेज घेत असाल ना, तर तुमच्या पॅकेजमध्ये फूड तर आहेच, पण इन केस हे बघा इथे ना किचन सुद्धा आहे. आणि त्यासोबतच जर तुम्हाला जर हे बार्बिक्यू वगैरे पाहिजे असेल तर इथे बघू शकता तुम्ही. इथे सध्या प्रॉन्स फ्राय होणार आहे, त्याच्यानंतर इथे चिकन आहे आणि इथे आहे व्हेज लव्हर साठी पनीर. तुम्हाला हे पण इकडे प्रिपेअर करून भेटणार, पण हे आपल्या पॅकेज मध्ये नाहीये. तर तुम्हाला हे सर्व पाहिजे असेल ना तर हे तुम्हाला प्रिपेअर करून कुक वगैरे करून प्रॉपर दिलं जाईल, बट त्याचे चार्जेस असतील ते वेगळे असतील. व्हिडिओच्या शेवटी आहे ना मी सर्व डिटेल्स तुम्हाला देणारच आहे. बार्बिक्यू सुद्धा रेडी झालं. हे आहे चिकन आणि इकडे आहे व्हेज. बाकी प्रॉन्स वगैरे सुद्धा आपले रेडी होत आहेत. सो ह्याच्यानं वेगळी कॉस्टिंग आहे. आधीच त्यांना तुम्हाला सांगावं लागेल, मग त्या पद्धतीने ते लोक प्रिपेअर करून देतील. आपला डिनर लागलेला आहे आणि डिनर एकदम आपलं साधं जेवण आहे. डाळ भात आणि हा चिकनचा पीस तुम्ही घेतलाय, पण तो नाहीये बाकीच्यांच्या ताटात तुम्हाला दिसणार नाही, कारण मी तो एक्स्ट्रा माझ्यासाठी जपून ठेवलेला स्पेशल पीस. डाळ भात चिकन. पण बार्बिक्यू सांगितलेलं ना तेवढं पोटभर सांगितलेलं त्यांना. ऑलरेडी खूप चिकन झालं. दुपारी पण चिकन, मग परत चिकन, मग आता तर मला तर जेवणात पण चिकन. भाई चिकनच चिकन. सो म्हणून मग मी ठरवलं की रात्री थोडं डाळ भात हलकं जेवण जेवायचं. पण तुम्ही इथे बिर्याणी सुद्धा ऑर्डर करू शकता. बिर्याणीचा सुद्धा सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे. सो तुम्ही कुकला वगैरे ते सांगू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो. समोरच माझ्या सूर्योदय होतोय आणि मागे हा असा उल्हास नदीचा मस्त व्ह्यू आहे. सो एनिवेज आता तुम्ही बरेच लोक थांबली असतील की इकडचा पॅकेज जाणून घेण्यासाठी. तर तुम्हाला पहिले डिटेल्स देतो इकडचे. खूपच सुंदर विला आहे. इव्हन इथे तुम्हाला इन हाऊस किचन आणि कुक असल्यामुळे, शेफ असल्यामुळे तुम्हाला मस्त घरगुती पद्धतीचं आणि मस्त जेवण भेटणार. डोंट वरी अबाउट दॅट. तर एकच गोष्ट की बाजूला रेसिडेन्शियल असल्यामुळे थोड्याशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि ते स्टॅग ग्रुप म्हणजेच ऑनली बॉयज ग्रुप अलाउड नाहीये. कपल्सला वीकडेज मध्ये भेटून जाईल. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. सो इकडे जो पॅकेज आहे ना तो डे पॅकेज, म्हणजे हा फक्त मंडे टू थर्सडे मध्ये आहे. डे पॅकेज जो आहे तो आहे 1200 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. मिनिमम तुमचा 8 ते 10 जणांचा तरी ग्रुप पाहिजे तर तुम्हाला हा भेटून जाईल. आणि हा पॅकेज विथ फूड आहे. त्याच्यामध्ये तुमचं मॉर्निंग ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर लंच आणि इव्हिनिंग टी तुम्हाला भेटून जाणार. त्याच्यानंतर जो पॅकेज येतो तो येतो वीकडेजमध्येच, म्हणजे मंडे टू थर्सडेमध्येच तुम्हाला स्टे पॅकेज म्हणजे 23 आवर्सचा पॅकेज. तो आहे 1800 रुपीज पर पर्सन. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं सगळे 4 मील्स तुमचे इन्क्लुडेड असणार आहेत. त्याच्यानंतरचा जो पॅकेज येतोय तो आहे फ्रायडे आणि संडेचा. म्हणजे फ्रायडे आणि संडेला जर तुम्ही इकडे बुकिंग करताय तर मग तुमचा 12 to 15 लोकांचा ग्रुप पाहिजे, किंवा मॅक्सिमम त्याच्याहून जास्त ही कॅपॅसिटी आहे इकडे. तर तेवढा ग्रुप असेल तर तुम्हाला पर पर्सन आहे 2000 रुपीज ऑनली. आणि त्याच्यामध्ये फूड वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर आता लास्ट सॅटरडेला जर तुम्ही इकडे बुकिंग करताय शनिवारी, तर मग त्याचा जो पॅकेज आहे तो आहे 2400 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. तर सॅटर्डेला फक्त इथे प्राइसिंग हाय आहे, बाकी टायमिंगला नॉर्मल आहे, बिकॉज जास्त करून लोक सॅटर्डेला चेक इन करतात त्यामुळे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जाऊन चेक करा. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सर्व डिटेल्स देतील, सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतील. आणि त्यासोबतच गुगल मॅपची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. सो हा व्हिडिओ आता इकडेच संपवते, कारण मला पण आता पळायचं आहे टुवर्ड्स भिवंडी. सो व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.